राज्यभरामध्ये नवदुर्गा उत्सव सुरू आहे। नवरात्रीच्या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत आणि त्यातच आज आपण एका अशा विशेष उपक्रमाची माहिती देणार आहोत, जो उपक्रम आहे हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयातला। मी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये आहे आणि नेहमी शासकीय रुग्णालय म्हटलं की तिथे वेगवेगळ्या समस्या, अस्वच्छता या सगळ्यांचा ढीगभर अडचणीचा सामना रुग्णांना करावा लागतो। मात्र हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये आशा क्षीरसागर नावाच्या एक अधिपरिचारिका आहेत आणि या परिचारिका आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नवरात्रीच्या उत्सवामध्ये हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये गरिबांना एक वेगळ्या प्रकारची सेवा देण्यासाठी सुसज्ज असं या ठिकाणी वार्ड तयार केलेलं आहे, सुसज्ज असं ठिकाण तयार केलेले आहेत। हे सगळे वरिष्ठ डॉक्टर या ठिकाणी बसलेले आहेत आणि आपण जर पाहिलं तर शासकीय रुग्णालयातल्या या वार्डमध्ये आल्याच्या नंतर एखाद्या 5 स्टार ठिकाणी आल्याचा भास होत आहे। सकाळीच या ठिकाणी दुर्गा मातेची पूजा करण्यात येते आणि विशेष म्हणजे शासकीय रुग्णालयामध्ये नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं महिला रुग्णांना या ठिकाणी उपचार आणि मार्गदर्शन देखील करण्यात येत आहे। आपल्यासोबत आशा क्षीरसागर आहेत। ताई, आपण जर पाहिलं तर नवरात्र उत्सवामध्ये तुम्ही उपचारासोबतच महिलांना समाजामध्ये कसं वावरावं याचं मार्गदर्शन करता। तुम्ही हा वार्ड देखील एकदम सुसज्ज बनवलेला आहे। तुमचा नवरात्रीचा उत्साह कसा असतो रुग्णालयातला? आमच्या इथे सगळ्या महिला येतात, अनेक रुग्ण येतात। रात्री पण ॲक्सिडेंट झालेले, मारामारीचे पेशंट आलेले होते। 20 पेशंट आम्ही रात्री 1 वाजेपर्यंत माझ्या स्टुडंट महिला घेऊन आम्ही ते मॅनेज केलं। रोजच्या गरोदर स्त्रिया येतात, त्यांची पण व्यवस्था चांगल्या प्रकारे करण्यात येते आणि मला तरी वाटतं की मी 20 वर्षापासून एवढी म्हणजे जनसेवा करते। एक बेगर पेशंटला सुद्धा मी वरते म्हणजे रोडवर टाकलेलं होतं, तिचे मी डिलेवरी करून तिला नवीन जीवनदान देऊन तिच्या नातेवाईकामध्ये सोडलं। याचा मला खूप अभिमान वाटतो आणि माझा नर्सिंग प्रोफेशनल हा एकदम उत्तम दर्जाचा मी निवडला आणि रुग्णसेवा केली, हीच ईश्वर सेवा करते मी। पण आमचा प्रश्न असा आहे की रुग्णसेवा करणं हे तुमचं कर्तव्य आहे, पण नवरात्राच्या उत्सवामध्ये तुम्ही रुग्णांवर उपचार करत असताना महिलांना विशेष सामाजिक धडे देता। काय काय महिलांना आपण मार्गदर्शन करतो एखाद्या महिलेवरती उपचार सुरू असताना, किंवा आता रात्री काही हाणामारीच्या घटनेतले महिला रुग्ण आलेले आहेत, आपण त्यांना सामाजिक बांधिलकी म्हणून मार्गदर्शन करत असतो, हे कसं केले? यामध्ये सगळे तुम्हाला मोफत सेवा दिल्या जाते, जेवणापासून तर सगळ्या याच्यापर्यंत। जर काही त्रुटी निर्माण झाल्या तर आमचे सुसज्ज डॉक्टर इथं आहे, वरिष्ठ अधिकारी आहेत। काही प्रॉब्लेम आम्ही येऊ देत नाही। आम्हाला प्रॉब्लेम झाले तर आम्ही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन आणि तत्परते सेवेनं महिला वंचित राहणार नाही किंवा तिला काही अडचणी निर्माण होणार नाही, त्यांना आधी सुविधा देतो आम्ही। अनेक महिला ह्या हिंसाचारातल्या येतात, कौटुंबिक हिंसाचारात येतात, भांडणातल्या येतात, तर त्यांना आम्ही पाहिलं की तुम्ही नेहमी सांगता की वाद करू नका, समाजामध्ये चांगलं राहा। ह्या संदर्भात काय काय मार्गदर्शन आमच्या इथं ॲडव्होकेट मॅडम पण आहेत आणि टीम तयार केलेली आहे की प्रत्येकाने महिलांवर कसे समाजामध्ये वावरलं पाहिजे, धाडसी वृत्ती ठेवली पाहिजे। आता या तुमच्या वार्डमध्ये आल्याच्या नंतर एखाद्या 5 स्टार हॉटेलमधल्या सुसज्ज ठिकाणी गेल्यासारखं वाटते, हे कसं नियोजन असते सकाळपासून? हे सकाळी आल्यावर आम्हाला असं प्रसन्न वातावरण निर्माण करावं लागतं। हे माझं मेट्रन ऑफिस आहे। मला सहाय्यक अधिसेविकेचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पदभार सांभाळण्यास दिलेला आहे, तो मी एवढा तत्परतेने सांभाळते की माझ्या ज्या महिला भगिनी त्या 7:30 वाजेला येऊन 3:30 पर्यंत ड्युटी करतात आणि ज्यांनी त्यांनी आपल्या वार्डात येऊन इथं जेव्हा सिग्नेचर करायला येतात त्यांना प्रसन्न वाटलं पाहिजे, असं मी माझं ऑफिस तयार केलेलं आहे। नक्कीच। तर या शासकीय रुग्णालयातील परिचारिका होत्या आशा क्षीरसागर। हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांवर उपचारासोबतच सामाजिक बांधिलकीची धडे देण्याचा प्रयत्न नवरात्र उत्सवामध्ये त्यांचा असतो आणि गेल्या अनेक दशकापासून आशा क्षीरसागर हे काम नित्यनेमाप्रमाणे करत आहेत। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।